नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला गटारी स्पेशल मटन मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे। खायला एकदम टेस्टी, स्वादिष्ट आणि झणझणीत अशी मटन मसाल्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। मी गॅरंटी देऊन सांगते की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। मटन मसाला बनवण्यासाठी इथे मी 300 ग्राम मटन घेतला आहे। त्याला स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मीठ आणि एक छोटा चमचा हळद टाकली आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे। हे बघा, मस्त असं मीठ आणि हळद लावून घेतले आहे, साईडला ठेवून देऊया। त्याच्यासाठी आपण वाटण करूया। गॅसवर कढई तापायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी एवढा आपण खोबरा घेतला आहे, त्याला छान लालसर असा भाजून घेऊया। हे बघा, भाजून झालं आहे, साईडला ठेवून देऊया। 1 इंच दालचिनी, 5 मिरी, 2 लवंग, 2 हिरवी वेलची, 1 तेजपत्ता, 1 चक्री फूल, 1 चमचा जिरा, 2 चमचे धने। हे सर्व मसाले हलका सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेऊया। खडे मसाले भाजून घेताना गॅस एकदम मंद ठेवा। गॅस मोठा ठेवला तर करपण्याची शक्यता असते। मसाले भाजून झालेत, काढून घेऊया आणि याचं सुक्कं वाटण बनवणार आहोत आपण। नंतर त्याच कढईमध्ये थोडा तेल घेऊया आणि एक मोठा चिरलेला कांदा घेऊया। कांदा मी उभा चिरून घेतला आहे। त्याला थोडा परतून घेऊया। नंतर त्याच्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, एक मोठा चिरलेला टोमॅटो टाकूया आणि ते सुद्धा परतून घेऊया। नंतर 2 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, हे सर्व घालून छान परतून घेऊया। नंतर मग त्याच्यामध्ये 4 काजू घेऊया। काजू मुले ना मटन मसाल्याला चव छान येते आणि आपली ग्रेव्ही सुद्धा घट्ट होते। हे सर्व एकत्र परतून घेतले ना तर मटन मसाल्याला चव सुद्धा एकदम हॉटेलसारखी येते। आता मी त्याच कढईमध्ये 2 चमचे इतका तेल घातला आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे। त्याला छान परतून घेऊया आपण। कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये आपण हळद मीठ लावलेला जो मटण होता ना तो टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया। नंतर मग त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि झाकणामध्ये 1 ग्लास पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवूया। इथे आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे, बघू शकता। आता झाकण काढून त्याला एकदा परतून घेऊया आपण आणि जो आपण गरम केलेला पाणी होता ना तो त्याच्यात टाकून घेऊया। मटण मी 20 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे। वीस मिनिटं झाली आहेत, चेक करूया। इथे मटण ना आपला 80% इतका शिजला आहे। त्याला आपण काढून साईडला ठेवूया। नंतर मग कढईमध्ये तेल घेऊया आणि टोमॅटो, कांदा त्यांचं वाटण वाटून घेतला होता मी, तो एकदा परतून घेऊया आपण छान। मस्त असा परतून घेऊया। नंतर मग त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मटन मसाला, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा गरम मसाला घालून नंतर मग खोबरा आणि खडे मसाले वाटले होते ना ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे सर्व मसाले घालून मस्त असा परतून घेऊया आपण। नंतर मग वाटणाचा पाणी होता ना तो घालून घेऊया आपण आणि त्याला छान मिक्स करून घेऊया। आणि आपण शिजवून घेतलेला मटण टाकूया त्याच्यामध्ये आणि छान असा परतून घेऊया। एक आपण 15 मिनिटासाठी त्याला झाकून ठेवणार आहोत। 15 मिनिटं झाली आहेत, चेक करून बघूया। बघू शकता तुम्ही, ग्रेव्ही आपली मस्त घट्ट अशी झाली आहे। मटण शिजला की नाही ते सुद्धा चेक करून दाखवते। हे बघा, मटण सुद्धा मस्त शिजलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मटण मसाला आणि थोडी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया। तर रेडी आहे आपला मटण मसाला। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी तुम्हाला एका प्लेटामध्ये काढून दाखवते। तोवर तुम्ही रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा। रेडी आहे इथे आपला टेस्टी स्वादिष्ट असा मटण मसाला। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। परत भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। बाय।